तिके साहेब, शाबीर शेख साहेब, गणेश नाईक साहेब, राम नाईक साहेब सगळे मुंबईतले फ्री झालेले मावळे कावळे घेऊन इकडे आलेले गल्लोगल्ली फिरत होते. त्यावेळी आम्हाला फरक नाही पडला. आपल्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर हे सांगायचं विसरले का साधी एनसी असेल तर त्यांना मध्ये टाकत होते. 100-150 लोक फुकट 15 दिवस जेलमध्ये गेले काही अपराध नसताना. उरलेले जाणं सांगितलं का रे बाबा बायकोनी जरी कंप्लेंट टाकली असेल तरी तू पळ नाही तर तुला पण मध्ये टाकतील. मग अर्धे पळवले. लढणारे कोण योद्धे इकडे स्टेजवर बसलेले यशस्वी कलाकार एवढेच होते ना आपल्या वसईत. समोर बसलेले कार्यकर्ते बाकी कोण होते. त्यावेळी काय होऊ शकलं नाही. शेवटी आपण मारली हायकोर्टात अर्ज का मला अटक करा आणि इलेक्शन घ्या. त्यावेळी इलेक्शन झालं. रिझल्ट यायचा तो आला. रिझल्ट यायचा तो आला. अरे तुमच्या हिमती नाही मिळत. आज सगळ्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसवल्यात. पैसे जमा करण्याचे धंदे. मी आरोप केला कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग केला ना 100 कोटी. मला वाटते आजच मला नोटीस आलाय अब्रू नुकसान भरपाईची. मी आरोप केला म्हणून अब्रू नुकसान भरपाई. राजू 5 कोटीची नोटीस आलाय. अपमान माझा आहे ना. पाच कोटीची नोटीस. अरे तुम्ही नोटीस देऊन मी काय घरी बसेल का. तुम्हाला कबूल तर केलाय तुम्ही का कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग घेतलेली अधिकाऱ्यांची मीटिंग घेतलेली. फक्त कशा करता ते मी सांगितलं. कोणाला कॉर्पोरेशनला किती टार्गेट दिलं, पीडब्ल्यूडीला काय दिलं, जिल्हा परिषदला काय दिलं, इरिगेशनला काय दिलं मी आकडे सांगितले. आणि तुमची एवढी कोणती मोठी आबरू तुमची. एक तर 5 कोटीची फक्त मागितली ही माझी आबरू गेली. आता मी करणार आहे आबरू नुकसान करे. बरोबर ना प्रवीण शेट्टी. हा अरे कोटी तर माझ्या आजूबाजूला फिरत असतात. रमेश कोटी, बाळू कोटी, सिद्धेश कोटी. इकडे सगळ्यांनी सांगितलं आपली ताकद आहे आपला कार्यकर्ता. मी एकटा जात होता. जव्हार असेल, मोखाडा असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, पालघर गावोगाव लोकांना भेटत होतो. राजेश पाटीलनी जसं सांगितलं सरपंच एक अतिशय चांगलं वातावरण. म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे 9 ते 14 बळीराम जाधव हा सगळ्यात माझा फेवरेट. आपल्याकडे मनीषाताई पण इच्छुक होत्या, बळीराम जाधव पण. इच्छुक म्हणजे काही लोक कार्यकर्त्यांनी नावं दिली. पण सगळे 7 उमेदवार एकत्र बसले. मला येऊन सांगितलं. मी सगळ्यांना बसायला सांगितलं का